रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव होता असा दावा खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलेला आहे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलंय। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं आणि त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला। नैतिकतेचा देखील माझ्यावर दबाव होता। सलग 40 दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का असा सवाल कोल्हेंनी केला। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी केली नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत खासदार अमोल कोल्हे जे स्वतः एक अभिनेता आहे, निर्माता आहेत। पहिले तर अमोल आपलं स्वागत। आणि एक गोष्ट आपण स्पष्ट करूया, आपण या मालिकांची निर्मिती करत असताना त्याची एकूण प्रक्रियेचं मी देखील स्वतः साक्षीदार राहिलेलो आहे। पत्रकार म्हणून मी आपली मुलाखत घेतली होती आणि आपली मेहनत देखील मी पाहिली होती, त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्हाला ॲप्रिशिएट करायलाच हवं। पण आज जो छावा चित्रपट आला आहे आणि छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा एकूण झालेला शेवट याबद्दल जे चित्रीकरण समोर आणण्यात आलेलं आहे किंवा तो इतिहास समोर आणण्यात आलेला आहे, यावरनं आपल्या समोर अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून आपल्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली जाते आहे का? 100% तुमच्या या प्रश्नातच उत्तर आहे। कारण 5 वर्षापूर्वी संपलेली मालिका आणि तिचा बादरायण संबंध आता जोडून एक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं एका विशिष्ट विचारसरणीचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे। आणि त्यामुळेच जेव्हा असा प्रयत्न केला जातो तेव्हा एकूण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न विचारला जातो आणि टीमच्या योगदानाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। त्याचं वेळीच खंडन करणं गरजेचं आहे। त्यासाठी खरं तर आजचा हा व्हिडिओ होता की हे सातत्याने एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतोय की या मालिकेचा शेवट अशा पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव होता। पण जसं मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओतही तुम्हाला हे सविस्तर सगळं ऐकायला मिळेलच की टेलिव्हिजन माध्यमाच्या काही मर्यादा असतात, त्याला SNP असतात। जसं तुम्ही न्यूज चॅनेलवर कुठलीही हिंसाचाराची घटना असेल, रक्तपात असेल ते ब्लर करूनच दाखवता, कारण आपल्याला SNP फॉलो करावं लागतं। तर त्याच पद्धतीने मालिकेला सुद्धा SNP फॉलो करावे लागतात। दीज आर स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस, हे आपल्याला फॉलो करावे लागतात। पण ते लोकांना न सांगता एक विशिष्ट विचारसरणीकडून एक ट्रोलर गँग ही अचानक मध्ये येते आणि ही ट्रोलर गँग एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करते। तेव्हा आपल्याला सजगपणे याचं खंडन करणं तितकंच गरजेचं आहे, म्हणून आजचा हा व्हिडिओ केला। बरं, तुम्ही असं म्हणलंय की तुम्ही स्वतः तुमचा व्हिडिओ उपस्थित करत असताना त्याच काही गोष्टी स्पष्ट करत असताना कोणाचा दबाव होता का खरंच तुमच्यावरती? तुम्ही म्हटलं की माध्यमांचे काही नियम वगैरे हे सगळे मुद्दे आपण स्पष्ट केले, पण खरंच इतर काही दबाव तुमच्यावरती होता का? ते 100% हा जो एक नॅरेटिव्ह पसरवला जातो हा धादांत खोटा आहे, कारण असा कुठलाही दबाव नव्हता। म्हणजे दोनच महत्वाच्या गोष्टी होत्या, एक म्हणजे या माध्यमाच्या मर्यादा किंवा त्या SNP ज्या असतात त्या, आणि दुसरी महत्वाची गोष्ट होते की आपण नैतिकता जी आपण म्हणतो, म्हणजे आपण अशा देशात राहतो, आपण हे अमान्य करू शकत नाही की आपल्याला ठाऊक आहे एखाद्या महत्वाच्या सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर जर लवकर बाद झाला तर हृदयविकाराचा झटका आलेले लोक आपण पाहिलेले आहेत। जर आपण ही गोष्ट पाहिली तर याच माध्यमातून जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनन्वित छळ आहे हा जर 2+ मार्केट ज्याला आपण म्हणतो 2 वर्षापुढच्या सगळ्या लोकांपर्यंत हा जर आपण अशा पद्धतीने टेलिव्हिजनवर इनकेस SNP नसती आपण विचार केला आणि जर हे मांडलं असतं तर हे सहन झालं असतं का? म्हणजे साधे छत्रपती संभाजी महाराज फक्त पकडले गेले तिथे धाय मोकलून रडणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ माझ्या समोर आला होता। जर या गोष्टी आहेत तर मग या पद्धतीने ट्रोल करणाऱ्यांच्या मानसिकतेवर नको प्रश्न विचारायला की तुम्ही काय अपेक्षित करत होतात दाखवणं आणि कशासाठी? मग हेच प्रतिकात्मक रीतीने दाखवणं का होऊ शकत नाही? म्हणजे अगदी साधं सांगतो विशालजी, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान दाखवताना आम्ही अनेकदा विचार केला की ज्यांना आपण आराध्य दैवत म्हणतो त्या शिवरायांचे डोळे मिटलेले आपण कसे दाखवू शकतो? म्हणजे तुम्ही बघितलं जर मालिकेत पुन्हा बारकाईनं तर महाराज अत्यवस्थेत आणि कॅमेरा हा जिरेटोपावर जातो आणि जिरेटोपाचा लाईट जातो, हे सिंबॉलिक दाखवावं लागतं।
कारण महाराष्ट्राच्या जनमानसाचा विचार करणं गरजेचं असतं. विशेषतः जेव्हा तुम्ही दिवाणखान्यात जाऊन ही मालिका दाखवणार आहात, तुमच्या हातात टेलिव्हिजनचा रिमोट आहे आणि त्यावेळी तुम्ही हे दाखवणार आहात, तर मग हा नैतिकतेचा प्रकार आहे. हा एक नैतिक मी जर तुम्हाला त्याला दबाव म्हणायचा असेल तुम्ही त्याला नैतिक दबाव म्हणू शकता, पण ही माझी विचारधारणा आहे. बरं. मी आत्तापर्यंत शिवपुत्र संभाजी असेल किंवा 2006 मध्ये केलेले शंभूराज नाटक असेल तेही तुम्ही पाहिलेलं आहे, पण त्यातही बलिदानाच्या प्रसंगानंतर पूर्ण भरजरी पेहरावामध्ये शंभूराजे समोर येतात. का तर माझ्या धाकल्या धन्यांचा तो रक्तरंजित जे रूप आहे ते डोळ्यात साठवून प्रेक्षागृहातून प्रेक्षकांनी जाऊ नये, त्यांनी त्यांचं ते राजबिंड रूपच डोळ्यात साठवावं, ही भावना आहे. आणि जेव्हा या भावनेचा अनादर करत काहीतरी फॉल्स नरेटिव्ह करण्यासाठी विशिष्ट विचारसरणीचे लोक तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तेव्हा अशा ट्रोलर्सची मला खरोखर त्यांच्या मानसिकतेचीच कीव करावीशी वाटते. अमोल, कोणत्या विचारसरणीच्या लोकांबद्दल आपण बोलताय? म्हणजे कोणी नेमकं तुम्हाला ट्रोल केलंय? याला कुठे राजकीय वळण देण्यात येतंय असं तुम्हाला वाटतंय का? तुमचा जो पहिला प्रश्न आहे तोच आहे की माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं कोणाला वाटेल आणि का वाटेल? कोण आहेत ते? तुम्ही स्पष्टपणे बोला. जेव्हा मी एका विरोधी पक्षात आहे तेव्हा जे ट्रोलर्स जर तुम्ही बघितले तर ठराविक उजव्या विचारसरणीच्या काही अंधभक्तांकडून सातत्यानं ही विधानं केली जातात की आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं म्हणून मालिकेचा शेवट गुंडाळला, मग आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं म्हणून हे केलं. हे जे एक नॅरेटिव्ह आहे हे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा नॅरेटिव्ह आहे, पण दुर्दैवानं ते हे विसरत आहेत की यामध्ये संपूर्ण टीमच्या योगदानाविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. आणि मग अशा लोकांनी खरोखर या प्रश्नाचं आत्मचिंतन करावं की बॉलिवूड होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर आत्ता 2025 मध्ये का सिनेमा यावा? याच्या आधी का नाही कधीच सिनेमा येऊ शकला छत्रपती संभाजी महाराजांवर? याच्या आधी का कधीच मालिका आली नाही छत्रपती संभाजी महाराजांवर? याचा कोणताही विचार न करता जेव्हा कुठल्या तरी राजकीय अभिनिवेशातून असे भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याचं वेळीच खंडन करणं तितकंच गरजेचं आहे. कारण हा माझ्या संपूर्ण टीमनं 9 वर्ष जो संघर्ष केला ही मालिका यावी म्हणून, आणि त्यानंतर ज्या दिमागदार पद्धतीनं हा संपूर्ण इतिहासाचा पट जो इतकी वर्ष कुठल्या तरी एका बदनामीच्या अंधाऱ्या याच्यात फेकून दिला गेला होता, तो संपूर्ण उजळपणे समोर मांडण्यासाठी जो एक प्रयत्न केला, या योगदानाचा अपमान होतो हा. अमोल, आग्र्याहून सुटकेचा थरार या चित्रपटाच्या एकूण प्रवासाबद्दल आपण बऱ्याच वेळेस गप्पा मारलेल्या, त्याविषयी आपण थेट आग्र्यापर्यंत देखील गेलेलो होतो. तरीही या सगळ्याच्यात एक प्रश्न जो तुमच्या बाबतीत उपस्थित केला जातो ट्रोलर्सकडनं किंवा ज्याची राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा आहे की धर्माकरता छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, हा भागच तुम्ही तुमच्या मालिकेतनं वळवून टाकला, हा जो आरोप तुमच्यावरती केला जातो त्याला आपण काय उत्तर द्याल? तर याच्यामध्ये 2-3 फार महत्वाचे मुद्दे आहेत की जेव्हा तुम्ही ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करता, तुम्ही इतिहास सांगत असताना मूळ इतिहासापासून तुम्हाला दूर जाता येत नाही. आणि त्यामुळे जेव्हा ऐतिहासिक पुरावे जेव्हा आपण बघतो तेव्हा समकालीन इतिहासकार जे आहेत, खाफी खान असेल, ईश्वरदास नागर असेल, भीमसेन सक्सेना असेल, यांच्यापैकी कोणीही असा उल्लेख केलेला नाही की केवळ धर्मासाठी